हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आपण शिकत आहोत खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी चॅप्टर जो आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केला तो म्हणजे डिफरंट क्लासिफिकेशनच्या मेथडचा, कोणत्या मेथड्स आहेत आणि कोणी त्या इव्हॉल्व केल्या त्या मेथड याचा आपण स्टडी केलेला आहे. तर हे जे लास्ट लेक्चर आहे ते मी प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे. तुमचं जर मिस झाले असेल तर प्लेलिस्ट जाऊन बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये हे जे चॅनल आहे हे शेअर करा. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज अँड टॅक्झॉनॉमिक हायरार्की. तर बघा की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं आपण क्लासिफिकेशन करतो, तर क्लासिफिकेशन जे आहे हे काही एक सिंगल मेथड नाही, हे स्टेप बाय स्टेप होणारी मेथड आहे. तर क्लासिफिकेशनमध्ये काय करतो आपण 9 किंवा 10 मध्ये शिकलो आहोत की जेव्हा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा प्लांट असो ॲनिमल असो याचं जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो तेव्हा त्याला आपण वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करत असतो. जसं की तुम्ही इकडे बघताय, मी ह्या बोर्डवर लिहिलं किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीज. हे काय की हे क्लासिफिकेशनची मेथड आहे. अशा डिफरंट ग्रुपमध्ये आपण ऑर्गॅनिझमला डिवाइड करत असतो. लक्षात आलं ना? क्लासिफिकेशन म्हणजे काय की हे स्टेप बाय स्टेप होणारी एक प्रोसेस आहे. असं स्टेप बाय स्टेप आपण ग्रुपमध्ये ऑर्गॅनिझमला डिवाइड करत असतो. लक्षात आलं? कोणतंही ऑर्गॅनिझम असो, कोणतंही प्लांट असो, कोणताही ॲनिमल असो, अशा डिफरंट ग्रुपमध्ये आपण त्याला डिवाइड करत असतो. आणि हे जे डिफरंट ग्रुप बनवलेले आहेत याला कॅटेगरी म्हटलं जातं किंवा याला रँक म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. तुम्हाला हे जे दिसतं किंगडम, डिव्हिजन, क्लास, हे जे ग्रुप आहेत यांना काय म्हटलं जातं? यांना कॅटेगरी म्हटलं जातं किंवा रँक म्हटलं जातं. कॅटेगरीज और रँक. तर लक्षात आलं का तुमच्या? हा एक रँक आहे. किंगडम हा एक रँक, डिव्हिजन किंवा फायलम हा एक रँक, क्लास हे पण एक रँक किंवा एक कॅटेगरी झाली. त्याचबरोबर ऑर्डर ही पण एक कॅटेगरी झाली. फॅमिली, जीनस, स्पेसीज हे प्रत्येक काय झाली? एक कॅटेगरी आहे किंवा एक रँक आहे. जेव्हा आपण क्लासिफिकेशन करत असतो तेव्हा ह्या अशा रँक नुसार किंवा कॅटेगरीच्या अकॉर्डिंग आपण त्या ॲनिमलला किंवा त्या प्लांटला डिवाइड करत असतो किंवा त्याचं क्लासिफिकेशन करत असतो किंवा त्याला त्या ग्रुपमध्ये आपण ठेवत असतो. तर हे जे तुम्हाला दिसतं स्पेसीज, जीनस, फॅमिली, हे काय आहेत? ह्या कॅटेगरीज आहेत किंवा याला रँक म्हटलं जातं किंवा याला टॅक्झॉन म्हटलं जातं. हे पण लक्षात ठेवा, काय म्हटलं जातं याला? टॅक्झॉन. टॅक्झॉन हा जो वर्ड आहे हा सगळ्यात आधी यूज केला तो म्हणजे एच.जे. लॅम्ब या सायंटिस्टने. एच.जे. लॅम्ब यांनी 1948 मध्ये हा वर्ड जो आहे टॅक्झॉन हा सगळ्यात आधी यूज केला. हा एक ग्रीक वर्ड आहे. टॅक्झॉन म्हणजे सिंग्युलर आणि टॅक्झा म्हणजे प्लुरल आहे याचं. हे लक्षात ठेवा, टॅक्झा. जर एकच कॅटेगरी असेल तर आपण टॅक्झॉन म्हणणार, जास्त कॅटेगरी असेल तर टॅक्झम आपण म्हणणार. तर लक्षात आलं का तुमच्या? तर बघा, हा एक स्पेसीज हा एक टॅक्झा बनतो, जीनस हा पण एक टॅक्झा बनतो, टॅक्झॉन बनतो, फॅमिली ही पण एक टॅक्झॉन बनते. म्हणजे याला आपण कॅटेगरी पण म्हणू शकतो, रँक पण म्हणू शकतो किंवा याला आपण टॅक्झॉन पण म्हणू शकतो. तर हे एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा, खूपच इझी आहे. तर हे जे ग्रुप आहेत ना ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना, हे जे ग्रुप तयार झालेले आहेत, तर हे याला आपण काय म्हटलं? याला कॅटेगरी म्हटलं किंवा रँक म्हटलं किंवा याला टॅक्झॉन पण म्हटलं जातं. हा एक टॅक्झॉन, हा एक टॅक्झॉन, हा एक टॅक्झॉन, हा एक टॅक्झॉन. जसं आपण शिकलं की जसं अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, डायकॉट, मोनोकॉट हे सगळे काय आहेत? हे सगळे टॅक्झॉन आहेत किंवा ह्या सगळ्या काय आहेत? त्या क्लासिफिकेशन मधल्या कॅटेगरी आहेत. म्हणजे आपण त्या ऑर्गॅनिझमला अशा डिफरंट कॅटेगरीमध्ये ठेवत असतो किंवा आपण त्या ऑर्गॅनिझमला डिफरंट रँकमध्ये किंवा टॅक्झॉनमध्ये ठेवत असतो. तर हे सगळं लक्षात आलं का? तर आतापर्यंत बघा, हे जे ग्रुप तयार केले, हे जे टॅक्झॉन आहे किंवा हे जे कॅटेगरीज आहेत, तर अशा ऑर्गॅनिझमला सगळ्यात आधी, लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किंवा प्लांट असो, ॲनिमल असो, त्याला सगळ्यात आधी असं ग्रुपनी डिवाइड केलं. ते म्हणजे सगळ्यात फर्स्ट जो सायंटिस्ट होता तो होता लिनियस. त्या लिनियसनी सगळ्यात आधी ऑर्गॅनिझमला अशा ग्रुपमध्ये डिवाइड केलं. लक्षात ठेवा. म्हणून ह्या ज्या कॅटेगरी तयार झालेल्या आहेत याला म्हटलं जातं लिनियंट हायरार्की. याला लिनियन हायरार्की असं म्हटलं जातं. लिनियस जो होता त्याच्या नावावरून याला ओळखलं जातं लिनियर हायरार्की. तर तुमच्या लक्षात आलं का? हे जे ग्रुप आहेत हे सगळ्यात आधी तयार कोण केले? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अशा डिफरंट ग्रुपमध्ये, टॅक्झॉनमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये सगळ्यात आधी कोण डिवाइड केलं? लिनियसनी केलं. म्हणून या अशा टाईपच्या अरेंजमेंटला लिनियर हायरार्की म्हणून ओळखलं जातं. आता हायरार्की म्हणजे काय किंवा टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणजे काय? इथे आपल्याला दिसतं की आपण ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अशा डिफरंट ग्रुपमध्ये ठेवतो त्याला हायरार्की म्हटलं जातं.
मग ही हायरार्की अशी असेंडिंग असू शकतं, डिसेंडिंग असू शकते हायरार्की. जसं हायरार्की म्हणजे मराठी आपण त्याला श्रेणी म्हणतो. म्हणजे कसं की जसं एखाद्या तुम्ही ऑफिसमध्ये जाता, तर तुम्हाला तिथले एम्प्लॉई दिसतात, तिथले कर्मचारी दिसतात. तिथले कोणी क्लास 1 असतो, कोणी क्लास 2 असतो, कोणी क्लास 3 असतो. म्हणजे तिथं कोणी तुम्हाला चपरासी दिसतो, कोणी तुम्हाला क्लार्क दिसतो, कोणी त्यांचा बॉस असतो. किंवा तुमच्या स्कूलमध्ये बघा तुम्ही, तिथे पण तुम्हाला एखादा पिऊन चपरासी दिसेल, क्लार्क दिसेल, टीचर्स असतात आणि त्या सगळ्यांवर एक बॉस असतो, म्हणजे आपला हेडमास्टर किंवा आपण त्याला प्रिन्सिपल म्हणतो. तर हे काय झालं, हे हायरार्की झाली. लक्षात आलं ना तुम्हाला? ही हायरार्की आहे, ह्या वेगळ्या वेगळ्या ग्रुप आहे, अशा श्रेणी आहेत, याला हायरार्की म्हणतात. तर आपलं क्लासिफिकेशन करताना पण अशी हायरार्की वापरलं जातं. तर ही आहे हायरार्की, याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. तशा आपण जेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असतो, कोणताही एखादा प्लांट असो किंवा ऑर्गॅनिझम ॲनिमल असो, जेव्हा आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो तेव्हा अशा हायरार्कीच्या अकॉर्डिंग आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो. आपण त्याच्या स्पेसीचं नाव देतो, आपण त्याच्या जीनसमध्ये त्याला डिवाइड करतो, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, किंगडम अशा ग्रुपमध्ये ठेवतो ना आपण त्या ॲनिमलला. तर याला काय म्हणतात? याला टॅक्झॉनॉमिक हायरार्की म्हणतात. त्या हायरार्कीच्या अकॉर्डिंग आपल्याला त्याला डिवाइड करावं लागतं. लक्षात आलं का? आतापर्यंत डिस्कसमधून तुम्हाला काय समजलं, काय शिकलो आपण आतापर्यंत डिस्कसमधून? जेव्हा आपण प्लांट किंवा ॲनिमलचं क्लासिफिकेशन करत असतो तेव्हा आपण त्याला डिफरंट ग्रुपमध्ये डिवाइड करतो, है ना? कोणते ग्रुप आहे ते? किंगडम, डिव्हिजन, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली अशा ग्रुपमध्ये आपण त्या ॲनिमलला किंवा प्लांटला डिवाइड करत असतो. कोणता एखादा नवीन प्लांट सापडला, एखादा ॲनिमल आपल्याला सापडला, तर आपल्याला त्याला क्लासिफाय करायचं, आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे, आपल्याला त्याचा स्टडी करायचा असेल, आपल्याला त्याला ओळखायचं असेल की हा जो ॲनिमल सापडला कोणता आहे, आपल्याला माहीत नाही. मग आपण काय केलं, त्याला ओळखलं, त्याचा स्टडी करायला त्याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे. मग आपण काय केलं, त्याचं क्लासिफिकेशन केलं, त्याला अशा वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये टाकलं. लक्षात आलं? आणि या प्रत्येक ग्रुपला काय म्हटलं? कॅटेगरी किंवा रँक किंवा टॅक्झॉन म्हटलं. लक्षात आलं का? तर तो जो ऑर्गॅनिझम आपल्याला दिसला, आपण त्याचं जे क्लासिफिकेशन केलं ते अशा चढत्या किंवा उतरत्या आपण क्रमात त्याला करू शकतो. तर याला म्हणतात टॅक्झॉनॉमिकल हायरार्की. आणि ही हायरार्की सगळ्यात आधी कोणी डेव्हलप केली? ती म्हणजे लिनियस या सायंटिस्टनी. आणि म्हणून याला लिनियन हायरार्की असं म्हटलं जातं. तर आपल्याला ही जी हायरार्की दिसतं, आपल्याला ही जी हायरार्की दिसते, किंगडम, डिव्हिजन वगैरे, हे जे टॅक्झॉनॉमिक हायरार्की दिसते, तर आपण कोणते ॲनिमलला किंवा प्लांटला डिव्हाइड करताना, त्याचं क्लासिफिकेशन करताना 7 ग्रुपमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये त्याला डिव्हाइड करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा की ह्याच्यात आपण लिहिलेलं आहेत ना, किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, तर ह्या कंपल्सरी कॅटेगरीज आहेत. काय आहेत? कंपल्सरी कॅटेगरी म्हणतात यांना. लक्षात ठेवा, कंपल्सरी कॅटेगरीज. तर आपल्याला जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमचं जेव्हा क्लासिफिकेशन करायचं असतं तेव्हा आपल्याला या 7 कॅटेगरीमध्ये त्याला डिवाइड करणं आवश्यक आहे, म्हणजे आवश्यक आहेच. आपल्याला एकही अशी गोष्ट सोडून चालता येणार नाही. या 7 ग्रुपमध्ये आपल्याला त्या ऑर्गॅनिझमला ठेवावंच लागतं. म्हणून या 7 कॅटेगरीजला, या 7 रँकला, या 7 टॅक्झॉनला काय म्हटलं जातं? कंपल्सरी कॅटेगरीज आहेत ह्या. लक्षात आलं का? आणि मग याच्या व्यतिरिक्त आपण जसं बघतो की जसं सब ऑर्डर आहे, सब किंगडम आहे, सब फॅमिली आहे, तर ह्या काय आहेत? ह्या फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज आहेत. काय आहेत? याला फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज म्हणतात. फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज म्हणजे सब किंगडम, सब फायलम, सब फॅमिली, सब ऑर्डर, हे काय? ह्या सब कॅटेगरीज आहेत. कशासाठी वापरतात सब कॅटेगरीज? एखाद्या ऑर्गॅनिझमचं एकदम ॲक्युरेट किंवा एकदम सायंटिफिक क्लासिफिकेशन करायसाठी किंवा आणखी चांगल्या तऱ्हेनं त्या ऑर्गॅनिझमला ओळखायसाठी हे असे डिफरंट आणखीन ग्रुप केलेले आहेत. त्याला आपण सब कॅटेगरीज म्हणतो किंवा त्याला फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज म्हणतो. तर लक्षात आलं, अशा 2 कॅटेगरीज आहे. एक आहे कंपल्सरी कॅटेगरी, दुसरी आहे फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज. आणि आपण जेव्हा ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असतो तेव्हा आपल्याला असे हे दोन्ही ग्रुप वापरावे लागतात. तर हे जे 7 आहे बेसिक, हे म्हणजे हे सोडून चालणार नाही आपल्याला. कोणतेही ऑर्गॅनिझम असो त्या ऑर्गॅनिझमला या 7 कॅटेगरीमध्ये टाकणं आवश्यक आहे, म्हणजे आहेच आपल्याला. तर म्हणून याला म्हटलं जातं कंपल्सरी कॅटेगरीज. आणि याच्या व्यतिरिक्त काही सब ग्रुप तयार झाले, जसं किंगडम आहे, सब किंगडम, डिव्हिजन आहे, सब डिव्हिजन, क्लास, सब क्लास वगैरे. तर या अशा टाईपच्या अरेंजमेंटला काय म्हटलं जाईल? फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज.
तर आतापर्यंत आपण ह्या अशा बेसिक माहिती घेतलेल्या आहे. लक्षात आलं का तुमच्या बेसिक सगळ्या ह्या गोष्टी एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. खूपच इझी पॉईंट आहेत हे. तर आपण कोणत्या ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करत असतो, प्रत्येक ठिकाणी आपण क्लासिफिकेशन करतो. आपण क्लासिफिकेशन इम्पॉर्टन्स समजून घेतलं कशासाठी आपण क्लासिफिकेशन करतो. कोणत्याही गोष्टीचा जो स्टडी आहे तो इझी झाला पाहिजे. कोणत्याही ऑर्गॅनिझम ओळखता आला पाहिजे, त्याचा स्टडी व्यवस्थित करता आला पाहिजे, म्हणून आपण क्लासिफिकेशन करत असतो. आणि क्लासिफिकेशनसाठी बेसिक युनिट कोणते आहे, हे 7 युनिट आहे जे वापरावंच लागतात. याला कंपल्सरी कॅटेगरी म्हणतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कॅटेगरीज आहेत, त्यांना फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज म्हटल्या जातं. तर कोणत्याही ऑर्गॅनिझमचा स्टडी इझी झाला पाहिजे म्हणून त्याचं क्लासिफिकेशन करणं आवश्यक आहे अशा डिफरंट ग्रुपमध्ये. हे सगळे कॅटेगरीज किंवा हे ज्या ग्रुप आहेत किंवा ह्या ज्या टॅक्झॉन आहेत, आपण याच्यामध्ये ऑर्गॅनिझमला जे डिवाइड करतो ते म्हणजे कसं असते. जसं आपण बघतो की आपण आहे तर आपली एक स्पेसीज आहे, आपला एक जीनस आहे माणसाचा, आपली एक फॅमिली आहे, ऑर्डर आहे, क्लास आहे, फायलम आहे, आपला एक किंगडम आहे, ॲनिमल किंगडम. त्या ॲनिमल किंगडममध्ये सगळे ॲनिमल येतात. मग त्याच्यात माणूस आहे, एलिफंट आहे, मंकी, डॉंकी, डॉग सगळे ॲनिमलमध्ये आले, बरोबर. तर अशा तऱ्हेनं आपलं क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे हे कसं आहे की बघा की जसं आपण आहे, आपण आपल्या घरात राहतो. आणखीन आपल्याला विचारलं आपण कुठे राहतो, आपण या शहरात राहतो. मग आपला एक तालुका असतो, आपला एक जिल्हा डिस्ट्रिक्ट असतं. मग आपण एका स्टेटमध्ये राहतो, महाराष्ट्र राज्य. मग आपण कोणत्या देशामध्ये राहतो, आपण भारतामध्ये राहतो. मग आपण कोणत्या खंडामध्ये राहतो, मग आपण एशिया खंडामध्ये राहतो, एशियन कॉन्टिनेंट. मग आपण कुठे राहतो, आपण या पृथ्वीवर राहतो. तर मग कसं आपलं स्वतःचं झालं की नाही असं क्लासिफिकेशन, आपली हायरार्की तयार झाली की नाही. तशीच हायरार्की या क्लासिफिकेशनमध्ये वापरल्या जात असतं की ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना किंवा प्लॅन्टचं क्लासिफिकेशन करताना अशी हायरार्की वापरल्या जाते. तो खूप इंटरेस्टिंग आहे, खूप इझी आहे. व्यवस्थित बेसिक समजून घ्या. आता याच्यानंतर आपण स्टडी करू तो म्हणजे बेसिक युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. तर युनिट्स ऑफ क्लासिफिकेशनचे जे युनिट्स आहे आपण त्याचा स्टडी करू. हेच क्लासिफिकेशन युनिट्स आहे, याला क्लासिफिकेशन युनिट म्हणतात. स्पेसीज, जीनस, फायलम वगैरे हेच क्लासिफिकेशन युनिट आहेत. तर 1 बाय 1 करून आपण याचा स्टडी करणार आहोत. तर कोणतेही ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करताना आपण त्याला या 7 ग्रुप्समध्ये डिवाइड करत असतो. याला कॅटेगरीज म्हणतात किंवा याला बेसिक युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. तर ह्या प्रत्येक युनिट आहे ह्या क्लासिफिकेशनच्या. तर आपण आता जो पॉईंट शिकणार आहोत तो आहे युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन. तर युनिट्स कशाला म्हणतात, यालाच युनिट म्हणतात क्लासिफिकेशनचं. आपण जेव्हा ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करतो या अशा डिफरंट ग्रुपमध्ये आपण त्याला डिवाइड करत असतो. तर स्पेसीज हे पण एक युनिट आहे, जीनस युनिट आहे, फॅमिली, ऑर्डर, ह्या सगळ्या काय आहेत, हे युनिट आहे क्लासिफिकेशनचं. आणि आपण 1 बाय 1 करून आपण याचा स्टडी करणार आहोत. याचं काय काय माहिती असते आणि कसं ऑर्गॅनिझमला या ग्रुपमध्ये किंवा या युनिटमध्ये ठेवलं जातं त्याचा आपण स्टडी करू 1 बाय 1 करू. तर सगळ्यात आपण स्पेसीजचा स्टडी करणार आहोत. तर सगळ्यात फर्स्ट जे युनिट आहे क्लासिफिकेशनचं ते आहे स्पेसीज. तर स्पेसीज जे आहे, स्पेसीज हे सगळ्यात बेसिक किंवा फंडामेंटल युनिट आहे क्लासिफिकेशनचं. म्हणजे कोणत्या ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशनची सुरुवातच स्पेसीजपासून होते. म्हणजे आपण त्याला सगळ्यात आधी किंगडम वगैरे तर मध्ये तर नंतर ठेवणार, सगळ्यात आधी काय कशामध्ये ठेवणार, त्याला स्पेसीजमध्ये ठेवणार. त्याची स्पेसीज ओळखल्या जाईल आधी, राईट. म्हणून स्पेसीजला काय म्हटलं जातं, बेसिक युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पेसीजचं जेव्हा आपण नाव देतो, कोणत्या ऑर्गॅनिझमच्या स्पेसीजचं एक नाव असते, तर ते हे जेव्हा नाव देतो आपण तर ते नाव लॅटिन भाषेमध्ये असतं. कोणत्या लँग्वेजमध्ये असतं ते नाव, लॅटिनमध्ये असतं. लक्षात ठेवा. ते लॅटिनच भाषा का वापरल्या जाते किंवा कधी कधी ग्रीक भाषा वापरल्या जाते, पण जनरली लॅटिनच भाषेमध्ये ते नाव असतं. ते नाव लॅटिनमध्येच का असतं तर त्याच्याबद्दल आपण पुढे नंतर डिस्कस करू. फक्त एवढं लक्षात ठेवा, कोणत्याही स्पेसीजचं जेव्हा नाव दिलं जातं तेव्हा ते लॅटिन भाषेतलं असलं पाहिजे. जसं की आपली एक स्पेसीज आहे, आपली कोणती स्पेसीज आहे, ह्युमनची, होमोसेपियन, राईट. जसं की फॉर एक्झाम्पल आंबा आहे, झार्टिका मॅन्जिफेरा, है ना. ह्या काय झाल्या, ह्या नावं झाल्या त्या स्पेसीजचे वगैरे. तर हे नावं कसे आलेले आहेत, हे कोणत्या भाषेतले नाव आहेत, हे सगळे लॅटिन भाषेतले नाव आहेत. लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्हाला जेवढी काही नावं दिसतील स्पेसीजचे तर लक्षात ठेवायचे ते नावं कोणते आहे, आपले तसे ओळखीचे नसतात. ते इंग्लिशमधले नावं वाटतात का, ते नाही. इंग्लिश लँग्वेजमधले नावं वाटतात का, नाही. ते कोणत्या लँग्वेजमधले नावं आहेत, ते लॅटिन भाषेमधले नावं वापरले जातात. लक्षात आलं का आपल्याला, इथपर्यंत समजलं आपल्याला की स्पेसीज जे आहे हे फंडामेंटल युनिट आहे क्लासिफिकेशनचं. स्पेसीजचे जे नावं दिल्या जातात ते लॅटिन भाषेमध्ये असतात. आणखी स्पेसीजमध्ये कोणते ऑर्गॅनिझम असतात, मग स्पेसीज कशाला म्हणायचं, स्पेसीजमध्ये असे ऑर्गॅनिझम असतात जे इंटरब्रीडिंग करू शकतात. ते नॅचरल कंडिशनमध्ये इंटरब्रीडिंग करतात आणि त्यांना जे प्रोजेनी होते ते फर्टाईल असते. तर आता बघा, फॉर एक्झाम्पल हे काही
ऑर्गॅनिझम्स आहे, आपण असं म्हणू की हे काही ॲनिमल्स आहेत, बरोबर. आता हे आहेत ॲनिमल्स. आता हे ॲनिमल जर नॅचरल कंडिशनमध्ये एकामेकासोबत जर ब्रीडिंग करत असले, समजा हा याच्यासोबत करू शकतो, हा याच्यासोबत करू शकतो, हा याच्यासोबत करू शकतो, एकामेकासोबत जर ब्रीडिंग करू शकत असले नॅचरल कंडिशनमध्ये, तर यांची एक स्पेसीज तयार होते. काय तयार होते? स्पेसीज तयार होते. आणि यांच्या स्पेसीजला एक नाव दिलं जाते. कोणतं नाव दिलं जाते याला? लॅटिन भाषेतलं ते नाव असते. लक्षात आलं का? तर स्पेसीज म्हणजे काय? ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप असतो की जो इंटरब्रीडिंग करतो, एकामेकासोबत तो ब्रीडिंग करू शकतो. आणि मग त्यांना एक नाव दिलं जातं, त्यांच्या एका ग्रुपला नाव दिलं जातं आणि ते नाव लॅटिन भाषेतलं असतं. जसं की समजा डॉग असतील, जगभराचे डॉग आहे समजा, तर ते एकमेकासोबत ब्रीडिंग करू शकतात. तर त्यांची काय झाली? एक स्पेसीज तयार झाली आणि त्यांच्या स्पेसीजला एक नाव पण दिलं जाते, है ना. जसं की आपले माणसं, आपली एक स्पेसीज आहे. आपली काय आहे? आपण होमोसेपियन म्हणून ओळखलं जातो. आपलं जे सायंटिफिक नाव आहे ते आहे होमोसेपियन. म्हणजे होमो म्हणजे आपला जीनियस आणि सेपियन म्हणजे आपली स्पेसीज आहे. तर आपल्या स्पेसीजचं नाव काय आहे? सेपियन, राईट. तर मग जगभराचे जेवढे माणसं आहेत ते नॅचरल कंडिशनमध्ये एकमेकासोबत रिप्रोडक्शन करू शकतात. भलेही बघा, आता आपण कोणतेही जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात राहायला असो, आपण इंडियात असो, पाकिस्तानमध्ये असो, आपण ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कुठेही असो, पण आपली सगळ्यांची स्पेसीज एक आहे. त्यामुळे आपण कोणासोबतही इंटरब्रीडिंग करू शकतो. आपण अमेरिकेतल्या मुलीसोबत लग्न करू शकतो, म्हणजे आपण इंटरब्रीडिंग करू शकतो. तर जे एकामेकासोबत ब्रीडिंग करू शकतात, नॅचरल कंडिशनमध्ये ब्रीडिंग करू शकतात, त्यांना काय म्हणणार आपण? ते त्यांची काय झाली? त्यांची एक स्पेसीज झाली आणि त्यांच्या स्पेसीजला एक नाव दिलं जाते. स्पेसीज म्हणजे काय? ग्रुप तयार झाला त्यांचा आणि त्या ग्रुपला एक नाव दिलं जातं, है ना. लक्षात आलं ना. जसं डॉगची एक स्पेसीज, कॅट असतील, त्या कॅटची एक स्पेसीज. फॉर एक्झाम्पल ही एक स्पेसीज आहे, याच्यामध्ये खूप साऱ्या कॅट आहेत आणि ह्या नॅचरल कंडिशनमध्ये एकमेकासोबत ब्रीडिंग करू शकतात, तर त्या यांची पण एक स्पेसीज. तर असे हे जे ऑर्गॅनिझमचे ग्रुप आहेत जे नॅचरल कंडिशनमध्ये एकमेकांसोबत ब्रीडिंग करू शकतात, तर त्यांच्या काय तयार होतात? स्पेसीज. ही एक स्पेसीज, ही एक स्पेसीज, हे एक स्पेसीज, अशा भरपूर साऱ्या स्पेसीज तयार होतात. आणि आणखी एक लक्षात ठेवा, आज हे जे जुनं जे टॅक्झॉनॉमी होती, ओल्ड टॅक्झॉनॉमी, त्याच्यामध्ये असं समजलं जात होतं की ह्या ज्या स्पेसीज आहेत ह्या डिवाइड होऊ शकत नाही, ह्या स्टेबल असतात. पण जी मॉडर्न जे टॅक्झॉनॉमी आहे, म्हणजे टॅक्झॉनॉमी म्हणजे काय? क्लासिफिकेशन. तर मॉडर्न टॅक्झॉनॉमी आपल्याला काय सांगते? मॉडर्न टॅक्झॉनॉमी म्हणते की स्पेसीज ही स्टेबल नाही, किंवा स्पेसीज जी आहे, स्पेसीज ही डिवाइड होऊ शकते, त्याच्या सबस्पेसीज तयार होऊ शकतात. म्हणजे जसं की होमोसेपियन आहे, तर होमोसेपियन आपली स्पेसीज झाली ना डिवाइड, म्हणजे स्पेसीज डिवाइड होऊ शकते, स्पेसीज स्टेबल नाही, असं कोण सांगते? मॉडर्न टॅक्झॉनॉमी सांगते आपल्याला. लक्षात आलं ना. तर हे आहे स्पेसीजबद्दलची माहिती, ते एकदम चांगल्या तऱ्हेनं व्यवस्थित लक्षात ठेवा, खूप इझी आहे. त्यानंतर दुसरं आपण हायरार्की पाहू, टॅक्झॉनॉमिकल हायरार्की, किंवा दुसरं एक युनिट पाहू क्लासिफिकेशनचं, ते आहे जीनस. त्यानंतर नेक्स्ट जे युनिट आहे क्लासिफिकेशन ते आहे जीनस. त्याला जेनेरा पण म्हणतात. जेनेरा म्हणजे काय? प्ल्युरल आहे, जास्त असले तर जेनेरा, एक असलं तर जीनस. तर जीनस जे आहे हे स्पेसीजच्या वरची रँक आहे, किंवा जीनस हे स्पेसीजपेक्षा मोठं आहे युनिट. क्लासिफिकेशनचं एक मोठं युनिट आहे याच्यापेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा हे मोठं युनिट, याच्यापेक्षा हे मोठं युनिट, फॅमिलीपेक्षा ऑर्डर मोठं युनिट. तर अशी हायरार्की वाढत जाते. तर हे छोटं युनिट आहे क्लासिफिकेशनचं आणि हे मोठं युनिट आहे क्लासिफिकेशन, असं लक्षात ठेवा. तर जीनस म्हणजे काय? तर जीनसमध्ये ऑर्गॅनिझमचे असे ग्रुप येतात की ज्यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर सिमिलर असतात. अशा ऑर्गॅनिझमच्या एक ग्रुप तयार केल्या जातात आणि त्याला नाव दिलं जाते जीनस. म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल हा एक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, हा एक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे, किंवा हा एक ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. तर यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर जर एकसारखे दिसत असले तर या तिघां मिळून तयार होतो एक जीनस. लक्षात आलं. फॉर एक्झाम्पल बघा, जसं की टायगर, लिओपार्ड, लायन, हे सगळे काय आहेत? हे वेगळ्या वेगळ्या स्पेसीजचे आहेत, बरोबर. हे सगळे ॲनिमल आहे, आपल्याला माहीत आहे, हे सगळे मांसाहारी आहेत. बाहेरून बघून आपण सांगू शकतो की यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर बऱ्यापैकी सिमिलर आहेत. हे सगळे मांस खातात वगैरे, डोळे वगैरे, 4 पाय, हे असं आपण काय सांगू शकतो? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे त्यांचे, आणि जवळपास हे एकसारखे दिसतात तसं बघितलं तर. पण यांची स्पेसीज एक नाही आहे. यांची स्पेसीज एक आहे का? नाही. स्पेसीज एक म्हणजे कशाला म्हणतो आपण? जे आपापसात इंटरब्रीडिंग करू शकतात, त्यांची स्पेसीज एक असते. जसं टायगर यांची स्पेसीज एक झाली कारण ते एकमेकासोबत इंटरब्रीडिंग करू शकतात. टायगर आणि लॉयन या दोघांच्या स्पेसीज काय? डिफरंट आहे.
का बरं? कारण हे एकमेकांसोबत ब्रीडिंग करतात का? नाही. भलेही मांस खात असतील, एकत्र राहत असतील, पण यांची स्पेसीज एक आहे का? नाही. यांची स्पेसीज डिफरंट आहे. स्पेसीज एक कधी असते? जेव्हा हे एकमेकांसोबत ब्रीडिंग करू शकत असले तर हे एक स्पेसीज असते. म्हणजे आता तुम्हाला दिसते हे डिफरंट स्पेसीज आहे, टायगर, लिओपार्ड, लायन, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या स्पेसीज आहे, पण यांच्यामध्ये काही कॅरेक्टर समान आहे. स्पेसीज वेगळ्या वेगळ्या जरी असल्या तरी यांचे काही कॅरेक्टर सारखे आहेत. हे एकसारखे दिसतात. किंवा यांचे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर एकसारखे दिसतात. त्यामुळे काय झालं की यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला काय म्हणतो आपण? त्याला आपण नाव दिलं जीनस. लक्षात आलं ना? फॉर एक्झाम्पल इथं मी सांगितलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल हा आहे टायगरचा स्पेसीज, हे आहे लायन, हे आहे लिओपार्ड. हे सगळे वेगळ्या वेगळ्या स्पेसीज जे जरी असले तरी यांच्यामध्ये काही कॅरेक्टर सारखे आहेत, म्हणून यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्याला काय नाव दिलं? जीनस. तसंच आता एक आणखी एक्झाम्पल दिलेलं आहे, ब्रिंजाल, पोटॅटो. म्हणजे वांगी आहे, पोटॅटो आहे. तर यांची स्पेसीज वेगळी वेगळी आहे, पण तरी यांचे काही कॅरेक्टर एकमेकाशी मिळते जुळते आहेत. काही कॅरेक्टर मिळते जुळते आहेत. जसे यांचे काही हे जरी वेगळे वेगळे असले तरी यांची स्पेसीज वेगळी वेगळी जरी असली तरी काही कॅरेक्टर यांचे मिळते जुळते होते, म्हणून यांचा एक ग्रुप तयार केला. जेनेरा म्हटलं त्याला, जीनस म्हटलं. तसं यांचं आहे, हे वेगळे वेगळे जरी असले तरी यांचे काही कॅरेक्टर एकमेकाशी मिळते जुळते आहे, त्यामुळे त्यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिलं सोलॅनम. तशा तऱ्हेनं हे जीनस फॉर्म होत असतात किंवा जेनेरा फॉर्म होत असतात. तर याच्यापेक्षा आणखीन एक मोठा युनिट आहे क्लासिफिकेशनचं, ते म्हणजे फॅमिली. तर फॅमिलीबद्दल आपण समजून घेऊ. तर जीनसच्या वरचा जो क्लासिफिकेशनचा ग्रुप आहे तो आहे फॅमिली. फॅमिली जो आहे हा ऑर्डरच्या खाली आणि जीनसच्या वर असलेला क्लासिफिकेशनचा एक ग्रुप आहे. तर जीनस म्हणजे आपण कशाला किंवा फॅमिली आपण कशाला म्हणतो किंवा फॅमिली कशी तयार होते? तर जे डिफरंट जेनेरा असतात किंवा डिफरंट जे जीनस असतात ते जीनस एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून तयार होते फॅमिली आणि त्या फॅमिलीला एक नाव पण दिलं जाते. फॉर एक्झाम्पल बघा आता की जसं की हा एक ॲनिमलचा एक जीनस आहे, हा एक ॲनिमलचा जीनस आहे, हा एक ॲनिमलचा जीनस आहे, राईट, किंवा हा एक ॲनिमलचा जीनस आहे. असे डिफरंट हे ॲनिमलचे जीनस आहेत. भलेही डिफरंट असतील, म्हणजे या ग्रुपमध्ये काही ॲनिमल असतील, काही ॲनिमल या ग्रुपमध्ये असतील, असे डिफरंट हे ॲनिमलचे जीनस आहेत, पण यांच्यामध्ये काही कॅटेगरी, काही आपल्याला कॅरेक्टर सारखे दिसतात. हे वेगळे वेगळे जरी असले तरी यांच्यामध्ये काही कॅरेक्टर या ॲनिमलमध्ये सारखे आहेत. मग काय झालं? हे आपण या सगळ्यांचा एक आणखी एक ग्रुप तयार केला आणि याला नाव दिलं फॅमिली. याला काय म्हणतात? फॅमिली. आणि त्या फॅमिलीला एक नाव पण दिल्या जात असते. फॉर एक्झाम्पल बघा, जसं आता इथे आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथं प्लॅन्टचे डिफरंट ग्रुप्स दिलेले आहेत, त्यांना सुंदर फुलं येतात, जसं की हिबिस्कस, गॉसिपियम, सीडा, बॉम्बिक्स. तर हे डिफरंट जीनस आहे. हिबिस्कस हा जीनस आहे, गॉसिपियम हा जीनस आहे, सीडा हे वेगळे जीनस आहेत. पण या प्रत्येक जीनसमध्ये वेगळे प्लांट जरी असले तरी ते काही कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये सारखे आहेत, सिमिलर कॅरेक्टर आहेत. तर त्यामुळे अशांचं आपण एक सेम फॅमिली तयार केली, या अशांचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला काय नाव दिलं? माल्व्हेसी. तर माल्व्हेसीमध्ये या फॅमिलीमध्ये असे जीनस आहेत की ज्यांचे कॅरेक्टर एकसारखे आपल्याला दिसतात, भले हे वेगळे आहेत, राईट, पण काही कॅरेक्टर यांचे सारखे आहेत. त्यांच्यामुळे आपण यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्याला माल्व्हेसी असं नाव दिलं. हे काय झालं? हे आहे फॅमिली. तर अशा तऱ्हेनं फॅमिली तयार केल्या जातात. आणि एक जनरल लक्षात ठेवा, फॅमिली कशी ओळखायची की यांच्यासमोर असं CAE असं असते किंवा AE असं आलेलं असते. तर लक्षात ठेवायचं की ती काय आहे? ती फॅमिली आहे. जसं इथे आले माल्व्हेसी, फॅलेडी, कॅनिडी, असे असं लास्टला येते त्याचं प्रोनाऊन्सिएशन, म्हणून लक्षात ठेवायचं ते काय असतात? त्या फॅमिली असतात. तशा तऱ्हेनं हा ग्रुप तयार केला जातो. तर जीनस सारखे जीनस एकत्र तयार करून त्यांच्यापासून फॅमिली तयार केल्या जाते. तर त्यानंतरचं आहे युनिट क्लासिफिकेशनचं, ते म्हणजे ऑर्डर. फॅमिलीच्या वर आहे ऑर्डर. तर ऑर्डरबद्दल आपण समजून घेऊ. तर आणखीन एक क्लासिफिकेशनचं युनिट आणि ते आहे ऑर्डर. तर ऑर्डर आपल्याला दिसते की क्लासच्या खाली आणि फॅमिलीच्या वरती असं हे युनिट आहे क्लासिफिकेशनचं. आणि याच्यामध्ये आपल्याला एक आणखी लक्षात ठेवा की जसं आपण असं वरती जाऊ स्पेसीज, जीनस वगैरे किंगडमपर्यंत, तसे ऑर्गॅनिझममधले कॉमन कॅरेक्टर जे आहेत ते कमी होत जातात आणि जो डिफरन्स आहे त्यांच्यामध्ये वाढत जातो. तर हे एक बेसिक गोष्ट आपल्या लक्षात ठेवा. तसं पण क्लासिफिकेशन आपण कसं करतो? क्लासिफिकेशनचा मेन जो बेसिस आहे तो त्याच्यामध्ये असलेल्या सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज याच्यावरतीच क्लासिफिकेशन असते. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये जर सारखे कॅरेक्टर्स असले तर त्यांचा एक ग्रुप आहे ना, जर कॅरेक्टर डिफरंट असले तर त्यांचा दुसरा ग्रुप. तर अशाच बेसिसवर हे क्लासिफिकेशन आहे.
तर आता ऑर्डर म्हणजे काय, तर ऑर्डर म्हणजे कशाला म्हणणार आपण, ज्या फॅमिलीमध्ये सारखे सारखे कॅरेक्टर्स येतील त्या सगळ्या फॅमिलीचा एक ग्रुप तयार करतात आणि त्याला नाव दिल्या जाते ऑर्डर. म्हणजे बघा आता फॉर एक्झाम्पल की इथेच आपण एक्झाम्पल बघू की हे प्लॅन्टचे डिफरंट फॅमिलीज आहेत, जसं पॅपिव्हॅरेसी, ब्रासिकेसी, कॅपिरॅडिसी. तर मी तुम्हाला सांगितलं फॅमिली कशी ओळखायची, त्यांच्या लास्टला काय येते, CEAE प्लॅन्ट असले तर, आणि ॲनिमल वगैरे असले तर ई वगैरे येते, तर प्रोनाऊन्सिएशनमध्येच ई वगैरे येते. असं पॅपिव्हॅरेसी, ब्रासिकॅसी, कॅपेरेडिसी, कॅनिडी, फॅलिडी, हे सगळ्या काय ह्या फॅमिली आहेत. आणि कशा ओळखायच्या, ई वगैरे ते प्रोनाऊन्सिएशन मग लक्षात ठेवा. आता बघा की हे काय हे फॅमिली आहेत, तर ह्या जरी फॅमिली वेगळ्या असल्या, याच्यामध्ये डिफरंट प्लॅन्ट असले, याच्यामध्ये डिफरंट प्लॅन्ट असले, याच्यामध्ये डिफरंट प्लॅन्ट असले, तरी या प्लॅन्टमधले काही गुणधर्म समान आहेत, काही कॅरेक्टर सारखे आहेत त्यांच्यामध्ये. म्हणून अशा कॅरेक्टरचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला काय नाव दिलं, परायटेल्स. काय नाव दिलं, परायटेल्स. परायटेल्स म्हणजे काय, तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, ज्यांच्यामध्ये परायटल प्लासेंटेशन असते, परायटल प्लासेंटेशन असते, त्यांचा एक ग्रुप तयार केला परायटेल्स. परायटल प्लासेंटेशन्स, तर याचा जो ग्रुप तयार होतो त्याला परायटेल्स असं म्हणतात. तर परायटल प्लासेंटेशन म्हणजे काय असतं, तर प्लासेंटेशनचा हा एक टाईप आहे. तर याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये जो आपला मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट आहे त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये स्टडी करू. तर सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा की परायटल प्लासेंटेशन ज्यांच्यामध्ये असतं त्याचा एक ऑर्डर तयार होतो, त्याला म्हणतात परायटेल्स. तर आता हे जे ग्रुप आहे डिफरंट प्लॅन्टचे, यांच्यामध्ये काही कॅरेक्टर सारखे आहेत आणि यांचा एक ग्रुप तयार केला, त्याला म्हटलं परायटेल्स, आणि याला आपण ऑर्डर म्हणतो, है ना. तर अशा तऱ्हेनं हा प्लॅन्टचा एक ऑर्डर तयार झाला. इकडे आपल्याला दिसते डॉग आणि कॅट. डॉगची फॅमिली कोणती आहे, कॅनिडी. कॅटची फॅमिली कोणती आहे, फेलिडी. भले हे डिफरंट असतील, हे एकमेकासोबत इंटरब्रीडिंग करू शकत नसतील, यांच्या हॅबिट वगैरे वेगळ्या असतील, बरोबर, पण यांचे काही कॅरेक्टर सारखे आहेत. डॉग, कॅट यांचे काही कॅरेक्टर सारखे आहेत, म्हणून यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिलं कार्निव्होरा. कार्निव्होरा काय, एक ऑर्डर आहे. तर अशा तऱ्हेनं हे ऑर्डर तयार केल्या जाते क्लासिफिकेशनमध्ये. तर असं ॲनिमल किंवा प्लॅन्टला अशा डिफरंट ग्रुपला अशा तऱ्हेने डिवाईड केल्या जाते. तर पुढचा जो युनिट आहे क्लासिफिकेशनचं ते आहे क्लास. तर क्लासबद्दल आपण समजून घेऊ. तर क्लास हे जे क्लासिफिकेशनचं युनिट आहे हे कसं तयार केलं जातं, तर याच्यामध्ये जे सिमिलर ऑर्डर आहेत, ज्या ऑर्डरमध्ये आपल्याला सिमिलर कॅरेक्टर दिसतात अशांचा एक ग्रुप तयार केला जातो आणि त्याला नाव दिलं जाते, त्या क्लास म्हणतो आपण त्याला, है ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा आता इथे दिलेलं आहे की जसं की डॉग, कॅट, टायगर्स यांचा एक ग्रुप तयार केला आणि हे सगळे कोणत्या ऑर्डरमध्ये आहेत, कार्निव्होरा या ऑर्डरमध्ये आहेत. लक्षात ठेवा, कार्निव्होरा या ऑर्डरमध्ये आहेत. कार्निव्होरा म्हणजे काय, हे जवळपास हे मांस वगैरे हे ते खाऊ शकतात, हे कार्निव्होर्स आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यावरून हे नाव दिलं आहे, त्यांच्या कॅरेक्टर्सवरून ह्यांचे ग्रुप तयार केलेले आहेत. त्याचबरोबर इथे लक्षात घ्या, मंकी, गोरिला, गिबन्स हे सगळे काय आहेत, हे प्रायमेट्स या ऑर्डरमध्ये येतात. पण जरी हे डॉग वेगळे असले, हे मंकी वेगळे असले, टायगर वेगळा असला, गोरिला वेगळा असला, म्हणजे यांचे ऑर्डर वेगळ्या असल्या तरी आपल्याला यांच्यामध्ये काही गोष्टी कॉमन दिसतात, काही गोष्टी समान दिसतात, बरोबर. जसं की यांच्या बॉडीवरती आपल्याला केस दिसतात, बरोबर. हे सगळे जे आहेत हे आपल्या पिलांना दूध पाजतात, यांच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट असते, बॉडी हेअर्स. तर असे काही गुणधर्म आपल्याला यांच्यामध्ये सारखे दिसतात. भले यांच्या ऑर्डर वेगळ्या असल्या, काहींची ऑर्डर कार्निव्होरा आहे, काहींची प्रायमेट्स आहे, बरोबर. भले प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणी राहत असलं, वेगळ्या हॅबिटचा असला, पण काही गोष्टी यांच्यामध्ये कॉमन आहेत, काही सिमिलॅरिटीज आपल्याला याच्यामध्ये दिसतात. म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं की क्लासिफिकेशन कशावरती केलेलं असते, कशाहून वेगळे ग्रुप तयार केले जातात क्लासिफिकेशनमध्ये, सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीच्या अकॉर्डिंग क्लासिफिकेशन केलं जातं. तर यांच्यामध्ये पण तसंच आहे, काही गोष्टी सेम आहेत यांच्यामध्ये, सिमिलॅरिटीज आहे काही गोष्टींची. काय सिमिलर दिसते आपल्याला, जरी हे वेगळे असले तरी यांच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे, ते आपल्या पिलांना दूध पाजतात, त्याचबरोबर यांच्या बॉडीवरती असे हेअर्स आहेत, असे बरेचसे फीचर आपल्याला सांगता येतील. त्यामुळे काय झालं की आपण यांचा एक ग्रुप तयार केला आणि त्याला नाव दिलं मॅमेलिया. तर मॅमेलिया काय, मॅमेलिया हा एक क्लास आहे, लक्षात आलं. तर या क्लासमध्ये आपण पण येतो, हे पण लक्षात ठेवा. मॅमल्स, आपण पण मॅमल्स आहे. माणूस जो आहे, माणूस पण या क्लासमध्ये येतो, मॅमल्स. तर मॅमल्स म्हणजे काय की हा ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप आहे की ज्यांच्यामध्ये मेमरी ग्लँड प्रेझेंट असते, त्यांच्या बॉडीवर हेअर्स वगैरे असतात, तर त्यांना म्हणतात मॅमल्स. तर मॅमल्स हा किंवा क्लास हा जो ग्रुप आहे हा कसा तयार करतात लक्षात आलं ना. एक सारखे ऑर्डर म्हणजे
हे जे ऑर्डर्स आहेत, वेगळ्या वेगळ्या ऑर्डर, ही एक ऑर्डर, ही एक ऑर्डर, ही एक ऑर्डर, ह्या ऑर्गॅनिझमच्या वेगळ्या वेगळ्या ऑर्डर आहेत. तर यांच्यामध्ये जे काही आपल्याला कॅरेक्टर सेम दिसत असतील, सिमिलर कॅरेक्टर दिसत असतील, तर यांचा तयार होईल एक क्लास. राईट, यांचा एक क्लास फॉर एक्झाम्पल इकडे तयार झाला जसं मॅमेलिया. आता एखादा आणखीन आपण पाहू, हे एक ऑर्डर, हे एक ऑर्डर, हे एक ऑर्डर. तर हे डिफरंट यांच्यामध्ये ऑर्गॅनिझम आहेत. पण यांच्यामध्ये जर काही सिमिलॅरिटीज असतील, या ग्रुपमध्ये सिमिलॅरिटीज असतील ऑर्गॅनिझममध्ये, यांच्यामध्ये पण काही सिमिलॅरिटीज असतील, यांच्यामध्ये पण काही सिमिलॅरिटीज असतील, तर त्यांचा एक ग्रुप तयार होईल. बरोबर, आपण काय म्हणणार त्याला म्हणणार क्लास. तर अशा तऱ्हेने हे क्लास तयार केल्या जातात. सिमिलर ऑर्डरच्या ग्रुपमधून क्लास तयार होतो. तर नेक्स्ट जो आपण युनिट पाहणार ते आहे फायलम किंवा डिव्हिजन. तर फायलम किंवा डिव्हिजन हे एक आणखीन टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, जे किंगडमच्या खाली आहे आणि क्लासच्या वरती. तर अशी ही टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे किंवा क्लासिफिकेशनचं युनिट आहे. तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना फायलम हा वर्ड वापरला जातो, लक्षात ठेवा. झुलॉजिस्ट फायलम वापरतील आणि जे बॉटॅनिस्ट असतात म्हणजे प्लॅन्टचं क्लासिफिकेशन करताना आपण डिव्हिजन हा वर्ड वापरतो. तर फायलम किंवा डिव्हिजन फॉर्म कसं होते, तर डिफरंट क्लासेस एकत्र आल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होतो, फायलम किंवा डिव्हिजन. पण त्या क्लासेसमध्ये सिमिलॅरिटी असेल तरच. लक्षात ठेवा काय की बघा आता डिव्हिजन किंवा फायलम कसं तयार होते, तर बघा हा एक क्लास आहे, हा एक क्लास आहे, हा एक क्लास आहे, हा एक क्लास आहे. ठीक आहे, ह्या डिफरंट क्लासेस आहेत. ठीक आहे, आता या क्लासेसमध्ये खूप सारे ऑर्गॅनिझम असतील. फॉर एक्झाम्पल आपण प्लॅन्टचा हा क्लास पकडू, समजा की हा एक प्लॅन्टचा क्लास आहे, हा आहे, हा आहे, हा आहे. तर याच्यामध्ये पण भरपूर सारे प्लॅन्ट असतील, याच्यामध्ये पण प्लॅन्ट असतील, वेगळे प्लॅन्ट असतील. पण या प्लॅन्टमध्ये जरी हे वेगळे प्लॅन्ट असले, जरी हे क्लास वेगळे असले, तरी यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आपल्याला दिसतात, है ना. तर अशांचा एक ग्रुप तयार केला जातो आणि त्याला नाव दिलं जातं डिव्हिजन किंवा फायलम. तर फायलम किंवा डिव्हिजन कसा तयार होतो, डिफरंट क्लासेसपासून, वेगळ्या क्लासेसमध्ये ज्या सिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यापासून एक फायलम तयार झाला किंवा डिव्हिजन तयार झाला आणि आपण त्याला नाव देतो, त्याला म्हणतात फायलम किंवा डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल इकडे एक्झाम्पल दिलेलं आहे, जसं की डायकॉटिलिडॉन, मोनिकॉटिलिडॉन. हे काय आहेत, हे क्लास आहेत. हे डिफरंट क्लास, यांच्यामध्ये पण काही सिमिलॅरिटीज आहेत. तर यांचा एक ग्रुप तयार झाला आणि काय नाव दिलं आपण त्याला, अँजिओस्पर्म. आपल्याला आठवते 10th मध्ये आपलं झालेलं आहे. अँजिओस्पर्म म्हणजे कशाला म्हटलं आपण, की त्यांना जे हे येतात सीड येतात, ते सीड येणारे प्लॅन्ट. आणि सीड पण कुठे येतात, फ्रूटच्या आत सीड आले तर आपण त्याला अँजिओस्पर्म म्हणतो. आता जर त्या सीडला 2 कोट असतील तर डायकॉट, एकच कोट असेल तर मोनोकॉट. हे क्लासिफिकेशन झालंय ना आपलं मागे. तर हे जे डायकॉट आणि मोनोकॉट हे 2 क्लास, पण या क्लासेसमध्ये आपल्याला एक सिमिलॅरिटी दिसते, त्यामुळे याचा एक ग्रुप तयार केला आपण आणि काय म्हटलं त्याला, अँजिओस्पर्मी. तर अशा तऱ्हेनं हे फायलम किंवा डिव्हिजन तयार केल्या जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक सगळ्यात लास्ट कॅटेगरी आहे ती म्हणजे किंगडम. तर किंगडम काय ते समजून घेऊ. तर किंगडम जे आहे हे हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, सगळ्यात टॉपला आहे. लक्षात घ्या, या सगळ्या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीमध्ये सगळ्यात हायेस्टला आहे किंगडम. तर आपल्याला माहीत आहे 2च किंगडम, डिफरंट ऑर्गॅनिझम जे आहेत ते डिफरंट किंगडममध्ये डिवाईड झालेले आहेत. जसं की प्लॅन्ट असेल तर प्लॅन्ट किंगडम, ॲनिमल असेल तर ॲनिमल किंगडम, फंजाय असतील तर फंजाय किंगडम, मोनेरा असेल मोनेरा किंगडम. तसे वेगळ्या 5 किंगडममध्ये ऑर्गॅनिझम डिवाईड झालेले आहे. तर हे किंगडम कसे फॉर्म होतात, तर डिफरंट सब किंगडमपासून. तर सब किंगडम कसे फॉर्म होतात, डिफरंट डिव्हिजन किंवा फायलमपासून. तर ही आहे सगळ्यात लास्टची कॅटेगरी किंगडम. तर आतापर्यंत आपण हे डिफरंट टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी शिकलो किंवा डिफरंट क्लासिफिकेशनची युनिट शिकलेला आहो आपण. तर एकदम इझी आहे, फारसा काही विचारला जात नाही हा पॉईंट, पण तरी लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला बॉटनीच्या बेसिकसाठी किंवा हे सगळं क्लासिफिकेशन कसं करतात हे समजण्यासाठी हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे हे चांगल्या तऱ्हेनं लक्षात घ्या, सगळं क्लासिफिकेशन व्यवस्थित वाचा. जर काही प्रॉब्लेम असले तर मग कमेंट करून मला तुम्ही जरूर विचारा. आणि आता याच्यानंतर आपण घेणार आहोत टॉपिक, तो म्हणजे नॉमिनक्लेचर. जे ऑर्गॅनिझम आहे डिफरंट तर त्याचं नॉमिनक्लेचर कसं केलं जातं तो पॉईंट आपण आता घेणार आहोत.